स्वागत आहे तुमचं घरगुती स्वाद या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अख्खा मसूर ढाबा स्टाईल रेसिपी कशी करणार आहोत ते। अगदी घरगुती पद्धतीने अगदी मसाले कमीत कमी वापरून आपण ढाबा स्टाईल देणार आहोत। चला तर मंडळी, मग आपल्या साहित्याकडे आपण वळूया। इथे मी मसूर रात्रभर भिजवून घेतलेला आहे। इथे घेतलेले आहेत मी 3 ते 4 कांदे। अख्खे मसूर म्हणजे कांदा जास्तच लागतो अख्ख्या मसूरला। जर मसूर आपला 1 वाटी असेल तर कांदा 3 पट घ्यायचा। इथे मी घेतलेले कोथिंबीर, हिरव्या मिरच्या 3 ते 4 कट करून। इथे जिरे घेतलेले आहे 2 टीस्पून। इथे घेतलेला आहे 2 टीस्पून मिरची पावडर। इथे घेतलेला आहे 2 टीस्पून लसूण। इथे घेतलेला आहे खाण्याचा सोडा। अख्खा मसूरला जर ढाबा स्टाईल द्यायचा असेल तर खाण्याचा सोडा हा वापरला जातो। इथे घेतलेला आहे मी स्वादानुसार नमक। चला, मी इकडे एक टोप गरम करायला ठेवला आहे, तो आपला गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया 2 पळे। चला मंडळी, मी इथं 1 वाटी तेल टाकत आहे याच्यामध्ये। आपल्याला ढाबा स्टाईल हवा आहे तर थोडा तेल तर जास्त जाणारच। हे बघा, आपलं तेल कडक झालेलं आहे। याच्यामध्ये टाकूया आपण कांदा। कांदा असा गुलाबी होईपर्यंत छानसा परतून घ्यायचा। हे बघा मंडळी, आपला हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजलेला आहे चांगला। मी 10 मिनिटं परतून घेतलेला आहे कांदा। याच्यामध्ये टाकूया जी आपण हिरवी मिरची घेतली होती ती। जिरं, ठेचलेला लसूण, आता टाकूया आपल्या चवीनुसार मीठ। आता टाकूया आपण जो खाण्याचा सोडा घेतला होता तो टाकूया। हे बघा, सोड्यामुळे आपल्याला कांद्याला कसा फेस आलेला आहे, त्यामुळे अख्खा मसूरला एक क्रीमी टेक्स्चर येतं। हे बघा, कांद्याला आपल्या सोड्यामुळे कसा कलर आलेला आहे, पिवळा झालेला आहे कांदा। आता टाकूया इथं मिरची पावडर। आपण मिरची पावडर आता कमी टाकणार आहोत, तडक्यावर पण टाकणार आहे मिरची पावडर, त्यामुळे आपल्या चवीनुसार आपण टाकून घ्यावी। हे बघा, आपला मसाला छान असा परतलेला आहे। आता याच्यात टाकूया आपण जो मसूर घेतला होता तो। हे बघा, आपण मसूर असा अगदी चांगला परतून घेतलेला आहे सगळीकडून। आणि एक खासियत म्हणजे अख्खा मसूर हा कधी कुकरला लावायचा नाही, अशी उघड्यावरच तो शिजवला जातो, त्यामुळे त्याला एक टेस्ट असते। आता टाकूया याच्यामध्ये 1 लिटर मी पाणी इकडे गरम करायला ठेवलं होतं ते याच्यात टाकणार आहे। आपण एवढं पाणी उरलेलं आहे आपलं, हे नंतर आपण लागलं तर ओतूया त्याच्यामध्ये। उकळी आलेली आहे चांगली। आता आपण याच्यावरती प्लेट ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी शिजवून घेऊया। मसूरला 20 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करूया शिजला आहे का ते। हे बघा, मगाशी पहिला आपला किती पातळ दिसत होता, आता घट्टसर दाटसर पण आलेला आहे याला। अजून जसा थंड होईल तसा तो अजून घट्ट होतो। अख्खा मसूरला असे वेगवेगळे तडके टाकले जातात। आपण इथं लसणाचा तडका देणार आहे। इथं तडक्यासाठी आपण इथं सामान घेतलेलं आहे। इथे लसूण ठेचलेला, मिरची पावडर, जिरं आणि कोथिंबीर। आता आपण इथं कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे 1 चमचा। गरम झालं बघा। हे बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे। याच्यात टाकूया जिरं, लसूण, मिरची पावडर आणि सर्व मिक्स करूया। गॅस बंद करूया। आता याच्यात ओतून घेऊया।
हे झालं आपलं तडकावाला अख्खा मसूर. हे बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे याला. बघा याच्यावरती टाकूया कोथिंबीर. आपला अख्खा मसूर रेडी झालेला आहे. बघा काय भारी तर्री आलेलं आहे याच्यावर, अगदी हॉटेलसारखं झालेलं आहे. सर्व करण्यासाठी घेऊया प्लेटमध्ये काढून. मंडळी, आपली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपण पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.